हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप खूप छान आणि स्वस्त असाल. राधे राधे गाईज. स्वागत आहे तुमचा माझ्या चॅनल श्री स्वाद 07 मध्ये. ते गणेशजी राहतो गाईज. तर आम्ही आज विचार केलेला होता की आज गणेशजी बघायला जाऊ. माझी देवाची पूजा करून झालेली आहे. आता मी शाळेत गेलेली होती दाऊच्या. तिकडून आल्यानंतर चला तर विचार केला की तुमच्यासोबत काही गोष्टी करूया. आता आम्ही सायंकाळी गणेशजी बघायला जाणार आहोत. तुम्हाला पण नक्की दाखवीन गाईज. प्लीज गाईज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. त्यानंतर मी सर्व काम करून घराचे कपडे भांडी वगैरे धुवून स्वयंपाकाला लागली, कारण सायंकाळी पूजा वगैरे बी असतो. इथे मी पुऱ्या बनवलेल्या होत्या गाईज, कारण दुपारी मिष्टी वगैरे पण शाळेतून आला का मग वेळ जास्त जातो म्हणून. आमच्याकडे वर्षातून 3दा पूजा राहते गाईज, देवपूजा. पहिली पूजा जिवतीला आम्ही करतो, त्यासाठी मी पूर्ण नैवेद्य बनवून घेत आहे. जिवतीला दीप पूजा सुद्धा म्हटले जाते गाईज, कारण जे मातीचे 5 दिवे किंवा कणकीचे 5 दिवे घेऊन आपण मुलांची सुद्धा पूजा केलेली जाते, म्हणून तिला दीप पूजा सुद्धा म्हटली जाते. आधी पुऱ्या मी लाटू ठेवलेल्या होत्या, त्यानंतर एक सोबत तळून घेतले. इथे माझ्या पुऱ्या बनवून झालेल्या होत्या. त्यानंतर उडदाच्या डाळीचे वडे बनवून घेतले मी. कोणाकोणाकडे पूजा असतो नक्की कमेंटमध्ये सांगा. मुलं असले घरी तर खूप चुलबुल करतात का मला बनवते, म्हणून मी त्यांच्या स्कूलच्या यायच्या आधीच पूर्ण स्वयंपाक बनवून घेतलेला होता. इथे मी फिंगरसुद्धा तळलेले होते आणि खीरसुद्धा बनवलेली होती. इथे जिरा फ्राय भात बनवून घेतलेला होता आणि तांदळाची खीरसुद्धा बनविलेली होती, डाळीची चटणी. त्यानंतर आम्ही सर्वे बड्डेला जाण्यासाठी रेडी झालो. इथे बघू शकता गाईज, तिने लॉंग ड्रेस घातलेला आहे आणि तिला तयार व्हायला पण खूप आवडते गाईज. आणि इथे पोजेस कशी देत आहे बघू शकता. लॉन पण खूप मोठा होता गाईज आणि इथे आमचे रिलेटिव्स पण खूप आलेले होते, म्हणून आम्ही विचार केला की वेळेने गेल्या तर सर्वांची भेटसुद्धा होईल म्हणून. इथे बड्डेचा कार्यक्रम स्टार्ट होऊन गेलेला होता आणि केक कटसुद्धा झालेला होता. इथे बघू शकता गाईज, मागे बड्डे बॉयचा बड्डे सेलिब्रेट होत आहे आणि मिष्टी इथे फोटोशूट करत आहे. इथे प्रत्येक सेल्फी पॉईंट वर मिष्टीनी फोटो क्लिक केलेले होते आणि ती गर्दीच्या ठिकाणी एकटी जात नाही, तर प्रत्येक ठिकाणी मला घेऊ ती जात होती. आणि इथे बघू शकता गुलाबी गुलाबी गालवाल्या गाण्यावर ती डान्स करत होती. लॉन पण असं होतं गाईज, खूप छान सजवलेला होता. इथे प्रत्येक ठिकाणी सेल्फी पॉईंट सुद्धा होते. इथे बघू शकता दाऊचा लुक. त्यानंतर मिष्टीने माझ्यासोबत पण डान्स केला. प्लीज गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. इथे मिष्टी तुम्हाला पूर्ण लॉन दाखवत आहे आणि स्टेजच्या दोन्ही साईडला चेअर्स लावलेले होते. बघू शकता गाईज, स्टेज किती सुंदर सजवलेला आहे. तिला रिटर्न गिफ्टसुद्धा मिळालेला होता, तिथेच ओपन केले तिने. आमचे रिलेटिव्हसुद्धा आलेले होते, तर त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करण्याला पूर्ण 12-12:30 वाजलेले होते आम्ही घरी गेलो तर. आणि या साईडला जेवणाची व्यवस्था केलेली होती. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा गाईज, आमच्या दोघी मायलेकींचा लुक कसा वाटला तर. मुलांना सुद्धा अशा कार्यक्रमात घेऊन गेलो तर त्यांना रिश्त्यांची समज येते. प्लीज गाईज, लाईक, शेअर अँड कमेंट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. थँक्यू. बाय बाय गाईज.